नमस्कार. तुम्हा सर्वांचे विद्यास किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. उपवास असो किंवा नसो, सर्वांनाच खिचडी खूप आवडते. साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते आधी पाहूया. तर साबुदाणा मी स्वच्छ पाण्याने धुवून त्यात थोडं पाणी टाकून 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा चांगला भिजला तरच खिचडी चांगली होते. थोडेसे शेंगदाण्यामधले ते कडू शेंगदाणे असतात ते पण काढून घ्यायचे आहेत. 2 कट केलेल्या मिरच्या, 2 पळ्या तेल, 1 उकडलेला बटाटा. सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवते आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करते. शेंगदाणे मी मीडियम फ्लेमवरती चांगले भाजून घेतलेले आहेत. गॅस बंद करते आणि थोडं थंड करायला ठेवते. शेंगदाणे थंड झालेले आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करते. आणि थोडं जाड वाटून घेते. शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत ते मी साबुदाण्यामध्ये ॲड करते. चवीनुसार मीठ ॲड करते आणि मिक्स करून घेते. खिचडी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवते. कढई गरम झाल्यावरती तेल ॲड करते. तेल गरम झाल्यावरती मिरच्या ॲड करते. मिरच्या चांगल्या फ्राय झाल्यावरती बटाटा ॲड करते. मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तुम्ही कच्चा बटाटा पण बारीक चिरून यूज करू शकता. चांगला मिक्स करून घेते. साबुदाणा ॲड करते. चांगलं मिक्स करून घेते. चांगलं मिक्स झाल्यावरती गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आणि झाकण ठेवायचं. 1 ते 2 मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर परत झाकण ठेवायचं. असं आपण 3 ते 4 टाईम करायचं म्हणजे खिचडी मस्त शिजून निघते. 4 ते 5 टाईम मी झाकण काढून मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता
खिचडी एकदम छान झालेली आहे, मऊ आणि सुटसुटीत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.